खूप मोठं सौभाग्य, आमच्या रेल्वे ग्राउंडचं खूप मोठं सौभाग्य आहे की गेल्या वर्षी आपण बघितलं चंद्रकांत शिंदे आमच्या व्यासपीठावर होते, पण आज आम्हाला पाहायला मिळतोय ज्याने मात्र सचिन रमेश तेंडुलकर सोबत क्रिकेट तो खेळलाय. रणजी क्रिकेटमध्ये अप्रतिम परफॉर्मन्स पाहायला मिळाला आहे. असा हा सेंट्रल रेल्वेचा खेळाडू तुमच्या आमच्या सर्वांचा लाडका तो म्हणजे संतोष सक्सेना उर्फ सेक्सी याचं आगमन झालंय. मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत. संतोष या आपण व्यासपीठावर. ही इज अ कोच, व्हेरी गुड कोच ऑल्सो. खूप चांगले प्रशिक्षक सुद्धा आहेत. सध्या नवीन पिढी त्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय घडते आहे. आणि सेंट्रलचे खेळाडू आपण म्हटलं तर सेंट्रलच्या माध्यमातून आपण भरपूर खेळाडू बघितलेत. नितीन आपण बघतो संदीप निमसे शहापूरचा खेळाडू, त्यानंतर आपण रवींद्र संतेला सुद्धा बघतो जे सेंट्रल रेल्वेचे खेळाडू आहेत. आणि तुम्हाला पाहायला मिळते मैदानावर आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये त्यांचं आगमन झालं, व्यासपीठावर आगमन झालं आहे. ते म्हणजे सेंट्रल रेल्वेचे संतोष सक्सेना यांचं मनपूर्वक स्वागत. वळी आपण उपांत्य फेरीकडे. केडीएमसीच्या माध्यमातून ही 8 संघ पाहायला मिळाले आणि त्यांचा उपांत्य फेरीचा सामना कालच्या दिवसामध्ये राहिला होता, तो आम्ही कव्हर करत आहोत. 4 षटकांचा सामना जसा सुरू होईल आपण लगेच वळूया कॉमेंट्री बॉक्समध्ये, ऐकूया आवाज नितीन काळे यांचा. धन्यवाद. आणि मी व्यासपीठावर अजित नलावडे यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण संतोष सक्सेनाचा सन्मान आपण करायचा आहे. इट्स अ व्हेरी प्राऊड मोमेंट फॉर अस, फॉर नगरसेवक चषक अँड रेल्वे ग्राउंड ऑल्सो, की संतोष सक्सेनासारखा खेळाडू आमच्या डोंबिवलीमध्ये या रेल्वे ग्राउंडच्या मैदानावर नगरसेवक चषकामध्ये आमच्या विनंतीला मान देऊन तिथे आलाय. त्याबद्दल निश्चित आम्ही संतोषचे आभार व्यक्त करू. इट्स अ रोल मॉडेल फॉर एव्हरीवन. अपकमिंग टॅलेंटसाठी एक जबरदस्त रोल मॉडेल आहे. उत्तराखंड रणजी ट्रॉफीचे कोच सुद्धा आहेत स्वतः संतोष सक्सेना. याचा मला सार्थ अभिमान आहे एका मुंबईकरांसाठी. थँक्यू सो मच संतोष, आपण इथे आलात त्याबद्दल. बसायचं आपण. काय फिटनेस आहे बघा. मी मगाशीच म्हटलं की रोल मॉडेल आपल्या सर्वांसाठी, अपकमिंग टॅलेंट अपकमिंग यंगस्टरसाठी एक रोल मॉडेल म्हणून आपण संतोषकडे आपण निश्चितच पाहू शकता. आणि मी आवर्जून अजून एका गोष्टीचा उल्लेख करेन की शिवम दुबे सारखा जो खेळाडू आपण सध्या बघतोय ना महाराष्ट्र मुंबई रणजीमध्ये, याला घडवण्यात सुद्धा संतोषचा खूप मोलाचा वाटा आहे. हे सुद्धा मी आवर्जून उल्लेख करतो. मी वळतो कॉमेंट्री बॉक्समध्ये. ऐकूया आपण पुन्हा नितीन काळे यांना. धन्यवाद. तर काही क्षणात खासदार साहेबांचं इथे आगमन होणार आहे. श्रीकांतजी शिंदे साहेब काही क्षणात ते इथे उपस्थित राहणार आहेत. तर चला असा मॅचला आपण सुरुवात करूया. धन्यवाद प्रसादजी परब सर यांचा आवाज तुम्ही ऐकला. रिची जितू निलेश 11 डोंबिवली संघाने नाणेफेकी जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केले ते महेश पाटील प्रतिष्ठान या संघाला. विजय पवार सलामीला येतात, त्याच्या समेत निलेश म्हात्रेला तुम्ही पाहतायत आणि गोलंदाजीसाठी सज्ज होते गोलंदाज संदेश म्हात्रे. कालच आपण पाहिलं श्रद्धांजली चषक त्या स्पर्धेत बेस्ट बॉलर म्हणून निवड झाली, बायसिकल मिळाली. संदेश म्हात्रे 12 विकेट त्याने घेतले होते श्रद्धांजली चषक जुन्नर डोंबिवलीच्या मैदानात. अप्रतिम स्पर्धा तुम्ही पाहिली मुकेश पाटील यांच्या माध्यमातून. स्वर्गवासी रामदास पुंडिक पाटील यांच्या स्मरणार्थ. गेम ऑन. सेकंडला विजय पवार. पहिला चेंडू तुम्ही पाहतायत क्षेत्ररक्षक डीप मध्ये ठेवण्यात आलेला आहे. कपिल आहे तिथे आणि चांगली फिल्डिंग झाली कपिलची. सिंगलने खातं उघडलं तर ते महेश पाटील प्रतिष्ठान या संघाचं. सेमीफायनलची मॅच आहे. इथून जो संघ जिंकेल तो संघ या स्पर्धेच्या मेगा फायनल मध्ये प्रवेश करेल. काही क्षणातच काही वेळात आपण पाहू शकाल खासदार श्रीकांत शिंदे साहेबांचं इथे आगमन होणार आहे. त्यामुळे थोडंसं स्पीडअप करायचं आपल्याला, मॅच फास्ट खेळायची. ऋषी 11 काटे संघ आपण पाहिलं तर पुढे सरकलाय, जवळजवळ मेगा फायनलच्या दिशेने वाटचाल केली. संदप संघ आपण पाहिलं तर उंबाड्याच्या स्पर्धेत केली, त्यामुळे नक्कीच त्यांनी पुढे वाटचाल दिली. सेकंडला निलेश म्हात्रेला तुम्ही पाहतायत, गोलंदाज संदेश. इथे मात्र रिवर्स खूप लवकर स्टान्स चेंज केला आणि चेंडू सीमा पार जाईल. निलेश म्हात्रेच्या बॅटमध्ये येतोय चौकार.
7 धावा झालेल्या आहेत. नवीन चेंडूची मागणी केली आहे ते 4 षटकांची मॅच तुम्हाला पाहायला मिळते. मागच्या मॅच मध्ये आपण पाहिलं तर ऋषी 11 काटई या संघाने खूप चांगली गोलंदाजी करत असताना मॅच जिंकली. धनवीन स्पोर्ट अलिबाग या संघाला 34 धावा मात्र बनवून दिल्या नाही. यंगस्टार क्रिकेट क्लब व महेश पाटील प्रतिष्ठान आयोजित नगरसेवक चषक ही स्पर्धा तुम्ही पाहतायत. स्पर्धेचा दुसरा आणि शेवटचा दिवस आहे. नवीन चेंडूची मागणी नक्कीच केली जाते. रिची जितून निलेश 11 डोंबिवली संघ सेमीफायनलची मॅच आणि त्यांना फाईट करतोय तो महेश पाटील प्रतिष्ठान. गोलंदाज संदेश इथे फटका चांगला आहे मात्र नवीन चेंडू आता त्याचा नक्कीच झेल खूप चांगला टिपलाय कपिलने आणि फलंदाज निलेश मात्रेची खेळी इथे समाप्त. नेहमीच या खेळाडूंचा उल्लेख केला होता कारण खुल्या गटातनं सुद्धा भरपूर क्रिकेट खेळलेत निलेश म्हात्रे, पंकज जोशी, प्रमोद म्हात्रे आणि सातत्याने आता योगेश पाटील बरेचसे क्रिकेट खेळतात. आता बरेचसे खेळाडू आहेत ग्रामीणचे ते शहरी क्रिकेट सुद्धा भरपूर खेळतात. त्यांना पुरस्कारही चांगले लाभलेत सुजित पाटील घारिवलीचे. इथे मात्र सुंदर फटका तुम्हाला पाहायला मिळतोय. लॉंग ऑनच्या दिशेने चेंडू वन बाउंस सीमा पार जाईल. विजय पवारच्या बॅट मध्ये येतोय हा चौकार. त्यामुळे घाई करा आपल्याला लवकरात लवकर हे सामने समाप्त करायचे आहेत. पहिल्या षटकात 11 धावा आल्या त्यामुळे थोडीशी टीम मीटिंग थोडीशी चर्चा करावी लागते. रिची जितू निलेश 11 डोंबिवली तर 3 मोहरे आम्ही पाहिलं तर टेनिस बॉलच्या आम्ही जरूर गमावले. सुरुवातीला पाहिलं तर आपण जितूदादा पाटील, त्यानंतर रिची म्हात्रे आणि त्यानंतर निलेश म्हात्रे 3 एक जबरदस्त क्रिकेटर आणि त्यांच्याच नावाने हा संघ तुम्हाला पाहायला मिळतोय. रिची जितू निलेश 11 डोंबिवली संघ. रुपेश म्हात्रे येत आहेत गोलंदाजी करण्यासाठी. 11 धावा झाल्यात. विजय पवारच्या बॅटमध्ये एक चौकार आलाय. स्ट्राईक एंडला आता मात्र पिंट्या जोशी ज्याने श्रद्धांजली चषक मध्ये आपण पाहिलं ती स्पर्धा काल संपन्न झाली. त्या स्पर्धेत 120 धावा पिंट्या जोशीने कुठल्या होत्या मात्र 141 जीत भोईरने कुठल्याने 19 विकेट आणि मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी ठरला. गोलंदाजीसाठी सज्ज होते गोलंदाज रुपेशला तुम्ही पाहतायत. रुपेश पहिला चेंडू रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न पायचीचा अपील आणि फलंदाज पिंट्या जोशी शून्यावरती बाद. एका बाजूला रुपेश म्हात्रे एकाच संघामध्ये नवापाडा संघामध्ये खेळतात. मात्र आज
शहरी क्रिकेट आहे त्यामुळे एकमेकांसमोर जाणे. आता विक्रांत पाटील येतात मैदानाच्या आतमध्ये, मॅन फ्रॉम चोळेगाव. आजच आपण पाहिलं तर मकर संक्रांत चषकमध्ये अर्धशतक सुद्धा विक्रांतने ठोकलं. तोच विक्रांत पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. 11 धावा धापलकवती लागलेत. रुपेश म्हात्रेला पहिल्या चेंडूवरती यश मिळाले. रिची जितून निलेश 11 डोंबिवली संघ तुम्ही पाहतायत. सर्वचे सर्वच ग्रामीण खेळाडू या संघामध्ये तुम्हाला पाहायला मिळत आहेत. 15 ते 16 गावातील खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतात. कपिल पाटील आहेत, सागर पाटील आहेत, मॅन फ्रॉम भोपर. मोठी देसेचे 3 खेळाडू आहेत, जितेश पाटील, प्रेम देवकर आणि संदेश म्हात्रे. देवीचा वाड्याचे राम म्हात्रे तुम्ही या संघामध्ये पाहतायत. खाडीचे सूरज आहेत, कपिल आहेत जे वाडेकरचे आहेत, सोनापड्याचे योगेश पाटील आहेत आणि देसाईचे हितेश भोईर आहेत. इथे हलक्या तारे घेत आहेत. बॉटममॅनचा वापर केला, एक सिंगल इथे मिळाली. दुसरं षटक मार्गस्थ 4 षटकांची मॅच. स्ट्राईक एंडला विजय पवार येत आहेत. 12 धावा धापलकवती लागल्यात. महेश पाटील प्रतिष्ठान या संघाच्या प्रथम बॅटिंग करत असताना 12 धावा धापलकवती तुम्ही पाहू शकाल. गोलंदाज रुपेश गोलंदाजी मार्कवर. इथे मात्र सुरेख फटका तुम्हाला पाहायला मिळतोय. कव्हरच्या दिशेने चेंडू सीमा पार जाईल. 4 धावांसाठी गुड शॉट. हे 16 धावा झाल्यात. काय फटका होता, काय ताकद होती आणि काय नजाकत होती या फटक्यामध्ये. विजय पवार या संघाची रन मशीन. इथे चेंडू व्यवस्थित बॅटच्या संपर्कात तर आला नाही, मात्र एक धाव तर पूर्ण आली. दुसरी धाव घातक ठरू शकते, मात्र दुसरी धाव वेगाने पूर्ण करतायत विजय पवार आणि विक्रांत. 2 धावा इथे वेगाने पूर्ण केल्यात. धावसंख्या 18. विजय पवार आणि विक्रांत पाटील. एक खेळाडू आपण मला चोळेगावचा, एक खेळाडू आडवलीचा आहे. चांगली बॅटिंग करतात विजय पवार. सातत्याने चांगलं क्रिकेट त्याच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळतंय. उडपी प्रीमियर लीग स्पर्धा सुद्धा या खेळाडूने गाजवली होती. तोचा खेळाडू विजय पवार. बऱ्याच वेळा आपण पाहिलं तर चांगला चेंडू तुम्हाला पाहायला मिळतो. चेंडूची गती कमी केली रुपेश म्हात्रेने. नॅशनल ब्लास्ट चॅम्पियनशिप मध्ये आपण पाहिलं तर रिची जितून निलेश डोंबिवली संघामध्ये सुद्धा वर्णी लागली होती विजय पवारची. 4 चेंडूमध्ये 4 विकेट सुद्धा त्यांनी घेतले होते. फोर्ट्रिक आपल्या नावावरती केली होती नॅशनल ब्लास्ट चॅम्पियनशिप मध्ये. तोचा खेळाडू विजय पवार. रुपेश राईट मोर द विकेट. इथे रिव्हर्स खेळायचं होतं, मात्र चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नाहीये. धावसंख्या स्थिर आहे. 2 षटकांचा खेळ संपला आणि 2 षटक धावा आपण पाहिलं तर 18 धावा झाल्या. 2 षटकांचा खेळ अजूनही शिल्लक आहे. ड्रिंक्स होणार नाहीये, मॅच सुरू करायची. 2 षटकात 18 धावा झाल्यात. प्रेक्षकांना विनंती असेल की आपण मास्कचा वापर करायचा आहे. काही क्षणात आपण पाहिलं तर खासदार श्रीकांत शिंदे साहेबांचं इथे आगमन होणार आहे. प्रेम देवकर येत आहेत 3रं षटक घेऊन. मॅन फ्रॉम मोठी देसाई. लेदर बॉल क्रिकेट सुद्धा खूप चांगलं खेळतात प्रेम देवकर. रबाडा या नावाने सुद्धा ते प्रसिद्ध आहेत. मात्र प्रेम देवकर हे नाव खूप चांगलं आहे. 18 धावा झालेल्या आहेत. 12 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे या मॅच मध्ये. 18 धावा झाल्यात. 12 चेंडूचा खेळ इथून अजूनही शिल्लक आहे. ऋषी 11 काटे संघ पुढे सरकलाय. इथे चेंडू व्यवस्थित बॅटच्या संपर्कात तर आला नाहीये. बघायचे दुसरी धाव पूर्ण होईल का. चांगला थ्रो होता. प्रशांत म्हात्रे होते तिथे सुद्धा कॅप्टन. रिची जितून निलेश 11 डोंबिवली टीमचे कॅप्टन. मात्र 2 धावा रोखू शकत नाही. धावसंख्या 20. विक्रांत आणि विजय ही जोडी तुम्हाला मैदानात पाहायला मिळते. 20 धावा झाल्यात. 35-40 हे टार्गेट चांगले या मैदानामध्ये.
मोठे फटके थोडेसे जास्त येत नाही. मध्ये याच मैदानाचा राजा आपण पाहिला तर विजय पवार अर्धशतक सुद्धा या मैदानात ठोकण्याचा विक्रम आहे. हा चेंडू ब्लॉक होलचा वापर केला होता, मात्र इथे एक सिंगल मेल. संदेश मात्रे तिथे एकने धावसंख्या पुढे सरकेल. धावसंख्या 21. तिसरं षटक मार्गस्थ. 21 धावा दापलकोती तुम्हाला पाहायला मिळत आहेत. प्रत्येक गोलंदाजाला प्रोत्साहन दिलं होतं अजित पुत्रन सरांच्या माध्यमातून, कारण त्यांना माहिती आहे की ग्रामीणचे गोलंदाज आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये चांगले गोलंदाज बनू शकतात. हा आत्मविश्वास ते गोलंदाजांना देत आहेत. 21 धावा झालेल्या आहेत. प्रेम गोलंदाजी मार्कवर. यावेळेस मात्र विडावणला क्षेत्ररक्षक आहेत सूरज, मात्र एक धाव रोखू शकत नाहीये. सूरज फौजदार आहे तिथे. एकने धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या होती ती 22. चांगली गोलंदाजी करतायत. व्हेरिएशन चांगलं आहे. कालही श्रद्धांजली चषकमध्ये खूप चांगली गोलंदाजी केली होती संदेश म्हात्रे आणि प्रेम देवकरने, खास करून. तिसऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरला मोठी देसाई संघ. इथे फटका चांगला आहे. पंचांचा इशारा काय देतोय. चेंडू वन बाउन्स सीमा पार. 4 धावांसाठी गुड शॉट. चुकीची फेक होते सागर पाटीलची, त्यामुळे विक्रांत सुरक्षित मैदानात पोहोचतोय. क्रीज मध्ये पोहोचतात. पॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षित. 27 धावा झाल्या. तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू आहे. 27 धावा झाल्यात. 35-40 हे टार्गेट चांगलं या क्रीडांगणामध्ये. गोलंदाज प्रेम देवकर गोलंदाजी मार्क सज्ज होत आहे. 27 धावा दापलकोती लागल्यात. प्रथम बॅटिंग करत असताना महेश पाटील प्रतिष्ठान. एक धाव डिक्लेअर आहे. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या ती 28. 7 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. मॅच लगेच सुरू करायचे. स्कोरलेगच्या पंचांकडे एक चेंडू ऑलरेडी दिलेला आहे. 28 धावा झाल्यात. या षटकात 10 धावा दिल्या प्रेम देवकरने, त्यात एक चौकार आहे. कपिल पाटील येत आहेत गोलंदाजी करण्यासाठी शेवटचं षटक घेऊन. मॅन फ्रॉम वाडेकर. जय जयलेश्वर वाडेकर या ग्रामीण संघामध्ये असं तुम्ही कपिलला पाहत असता. कपिल गोलंदाजी मार्कवर. हा चेंडू मिसटायमिंग स्ट्रोक आहे. हितेश खूप वेगाने आलेत आणि खूप चांगला झेल तिथे टिपलाय हितेश भोईरने आणि फलंदाज विक्रांतचा खेळ संपलाय. नवीन फलंदाज नॉर्थ सेकंडला. 28 धावा झाल्यात. 5 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. 28 धावा. कपिल आले शेवटचे षटक घेऊन. कपिल पाटील एक चांगला गोलंदाज गोलंदाजी मार्कवर. हा चेंडू पंचांना पाहावा लागेल. वाईटचा इशारा येतोय. एक धाव इथे जरूर मिळाले. धावसंख्या 29. 5 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. 29 धावा झाल्यात. कपिल गोलंदाजी मार्कवर.
अजून एक खराब चेंडू तुम्हाला पाहायला मिळतोय. हातावरती नियंत्रण नाहीये कपिलच्या. 2 सलग वाईट चेंडू टाकले. धावसंख्या 30. 5 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. 30 धावा झाल्यात. कपिल गोलंदाजी मार्कवर. हा चेंडू तुम्ही पाहतायत लॉंग ऑनच्या दिशेने खेळतायत आणि डायरेक्ट हिट. विजय पवारची खेळी समाप्त. कपिलचं कौतुक करेल. डायरेक्ट हिट केलं बघा कपिलने. योगेश पाटीलने खूप चांगली फिल्डिंग दाखवली. मॅन फ्रॉम सोनारपाडा. हनुमान शेट्टींचं आगमन झाले आणि त्यांच्या समेत विलास गरज यांचे आगमन झाले. त्यांचे हार्दिक स्वागत. हनुमानजी ठोंबरे साहेब यांचे आगमन झाले. त्यांचं मी मनपूर्वक स्वागत करतोय. आणि विलाजी गरज साहेब दोन्ही मान्यवरांचं आम्ही स्वागत करतो. 31 धावा धापल करती लागलेत. शेवटचं षटक मार्गस्थ असताना गोलंदाज कपिल. एकच धाव इथे मिळते. चांगली फेकी हितेश आहेत तिथे. मॅन फ्रॉम देसाई. बत्तीस धावा झाल्यात. अनुसाठी प्रत्येक 6 ला 500 रुपये. पप्पू यांच्याकडनं. धावसंख्या 32. एक धाव ऍड होईल लेग बाईकच्या स्वरूपात. धावसंख्या 33. 33 धावा झाल्यात. कपिलचं शेवटचं षटक मार्गस्थ आहे. धावसंख्या 33. सेकंडला अनुजसाठी प्रत्येक 6 ला 500 रुपये. फलंदाज बाद. झाल्यात. एक चेंडू शिल्लक आहे शेवटचा. चांगला कमबॅक केला कपिलने. इथे पंचांना लाईन पाहावी लागेल. 3 वाईट चेंडू टाकले या षटकामध्ये कपिलने. 34 धावा झाल्यात. कपिलच्या हातावरती नियंत्रण नाहीये. वेग त्याच्याकडे प्रचंड आहे मात्र हातावरती नियंत्रण नाहीये. कपिल आणि आता बघायचंय तिसरी धाव इथे पूर्ण होईल का. आणि 3 धावा पूर्ण झाल्यात. चौथ्या धावेचा प्रयत्न नाहीये साई यांचा. 3 धावा उपयुक्त मिळाल्यात आणि धावसंख्या झाली ती 37. 38चं टार्गेट असेल आता ते रिची जितू निलेश 11 डोंबिवली संघासमोर. आणि या 3 धावा कदाचित महागातही पडू शकतात कारण जिथे 1 धाव होती तिथे 3 धावा मिळाल्यात. 34 होत्या. 3 धावा ऍड झाल्या 37 झाल्यात आणि कंपल्सरी चेसिंग त्यामुळे 24 मध्ये आता 24 चेंडू मध्ये 38 धावा कराव्याच लागणार आहेत. तर रिची जितून निलेश डोंबिवली संघाला फायनल मध्ये प्रवेश करण्यासाठी. याचा पाठलाग कशा प्रकारे करेल या ऐकण्यासाठी आपण जाणार आहोत दुसऱ्या सत्रामध्ये प्रसादजी परब सर यांच्याकडे. धन्यवाद.
तर निर्णायक या चेंडूवर ज्या 3 धावा आल्या ना निश्चित त्या खूप इम्पॅक्ट करणार आहेत. त्या धावसंख्येचा वाटला किती केला जाईल. 38 धावांचं लक्ष उभारलंय सामना जिंकण्यासाठी जितू रिचिलेचिन 11 या संघासमोर. चार षटकात खूप चांगला परफॉर्मन्स पाहायला मिळाला पहिल्या सत्रामध्ये महेश पाटील प्रतिष्ठान या संघाच्या माध्यमातून. यातनं जिंकेल तो संघ थेट अंतिम फेरीमध्ये प्रवेश करेल आणि 40+ माध्यमातून एक संघ निश्चितच अंतिम फेरीमध्ये खेळेल या सामन्याच्या विजेच्या संघावर समोर अंतिम फेरीमध्ये. आपण पाहत आहोत नगरसेवक चषक 2022 ही क्रिकेट स्पर्धा यंगस्टार क्रिकेट क्लब आणि महेश पाटील प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून आयोजित नगरसेवक चषक 2022. प्रथम क्रमांकाचा पारितोषिक रोख रुपये यावर्षी आपण पाहत आहोत तब्बल 1 लाख रुपये आकर्षक भव्य दिव्य नगरसेवक चषक. दुसऱ्या क्रमांकाचा पारितोषिक रोख रुपये 50,000 रुपये आकर्षक भव्य दिव्य नगरसेवक चषक. उत्कृष्ट फलंदाजीसाठी शूज चषक आणि टी शर्ट्स आहे. त्याचबरोबर उत्कृष्ट क्षेत्ररक्षक गोलंदाज यासाठी सुद्धा शूज टी शर्ट आणि टी शर्ट आहे. आणि त्याचबरोबर उत्कृष्ट फलंदाजीसाठी टी शर्ट आहे, चषक आहे आणि सनी स्पोर्ट्सच्या माध्यमातून बॅट सुद्धा आहे. मालिकावीरसाठी सायकल आणि चषक तुम्हाला पाहायला मिळतोय. आणि त्याचबरोबर सामन्यावरसाठी प्रत्येक सामन्यासाठी आपण 500 रुपयाचा कॅश प्राइज आणि ट्रॉफी देत आहोत. आणि स्पर्धेमध्ये आपण पाहतो 40+च्या माध्यमातून 2 पूल आपण बघितले, ग्रामीण आणि ओपन. तर या ग्रामीण आणि ओपनचा जो सामना होणार आहे त्यामध्ये जो पराभूत संघ आहे यासाठी सुद्धा ट्रॉफी ठेवण्यात आलेली आहे 40+ खेळाडूंच्या संघासाठी. सामना आपण सुरू करूया. लक्ष्य मैदानावर ते सामना जिंकण्यासाठी 38 धावांचा 38 रन्स टू विन आणि पहिल्या षटक घेऊन विजय पवार. पहिला चेंडू ऑन साइड अप्रतिम फटका गॅप मध्ये एक्झिक्यूट केलाय. डीप स्क्वेअर लेग मिड विकेटच्या मध्ये चेंडू लँड होतोय आणि तोपर्यंत चेंडू कव्हर करेल. तोपर्यंत 3 धावा सहज इथे पूर्ण होत आहेत. पिंट्या जोशी बॅगा देत असताना तुम्ही आता फेक चांगली होते पण 3 धावा वेगाने ते पूर्ण होत आहेत. प्रशांत मात्रेच्या बॅटमधून या 3 धावा पाहायला मिळत आहेत. गॅपमध्ये एक्झिक्यूट केला कारण पॉवर प्ले सुरू आहे. पहिलं षटक सुरू आहे आणि पहिल्या षटकातच प्रयत्न असेल जास्तीत जास्त धावा इथे कुटण्याचा. मनसुबा असेल, प्रयत्न असेल, बेत असेल तो फलंदाजी करत असताना जितू रिचिलेचिन डोंबिवली या संघाचा. लेफ्ट हँडेड बॅट्समन ऑन स्ट्राईक त्यामुळे फील्डमध्ये चेंजेस पाहायला मिळणार. लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन. लॉंग ऑन लेग क्षेत्ररक्षक स्वतः आशिष मिश्रा. सर्कलच्या आतमध्ये अनुज आहे. त्याचबरोबर अजून एक खेळाडू तुम्ही पाहतात शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये मिड विकेट मध्ये खेळाडू सर्कलच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. हो ब्युटिफुल डिलिव्हरी आणि खराब क्षेत्ररक्षण. तर व्यासपीठावर सन्मान्य हनुमान ठोंबरे साहेब यांचं आगमन झालं आहे. विलास शेठ गरद यांचं आगमन झालं आहे. राम्या म्हात्रे यांचं आगमन झालं आहे. महेल खंडेलवाल यांचं आगमन झालं आहे आणि निखिल शेलार यांचं सुद्धा आगमन झालं आहे. सर्वांचं मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत या नगरसेवक चषकामध्ये. धावसंख्या धावफरक अंकी जरी मला सांगतायत तर लवलेश एकूण 4 धावा. विजय पवार पुढचा चेंडू घेऊन उजव्या हाताने ओव्हर द विकेट खोदून काढलाय. चांगला फटका पिंट्या जोशी आणि प्रयत्न फसलाय. खराब क्षेत्ररक्षण. चेंडू सीमारेषेच्या बाहेर फरार. चौकार. हॅलो. त्याचबरोबर व्यासपीठावर योगेश पाटील यांचं सुद्धा आगमन झालंय. मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत या नगरसेवक चषकामध्ये. धावसंख्या धावफरक अंकित झाले एकूण 8 धावा या चौकारच्या मदतीने. पॉवर प्लेच्या षटकात चौकार पाहायला मिळतोय तो प्रशांतच्या बॅटमधून. स्टेपाडून खेळायचा प्रयत्न चेंडू हवेमध्ये पॉईंटच्या डोकून चेंडूला काढलाय. चेस सुरू आहे. आशुतोष चेंडू कव्हर करतोय. चांगली फिल्डिंग पण 2 धावा रोखू शकत नाहीये. गुड फिल्डिंग फ्रॉम आशुतोष. आणि 2 धावाच्या मैदानी धावसंख्या पुढे सरकली. अंकित झाले एकूण धावफलकावरती 10 धावा. 9.5ची गती राखायची होती प्रति षटकामागे पण त्यापैकी तब्बल 10 धावा या पहिल्या षटकातच अंकित झाले धावफलकावर. चांगली बॅटिंग आणि चांगली सुरुवात या इनिंगची. खोदून काढलाय. चांगला फटका एक्झिक्यूट केलाय. डीप स्क्वेअर लेग मिड विकेटच्या मध्ये चेंडू जातोय आणि जोपर्यंत चेंडू कव्हर करेल. हे सर्व फटके बनवले आहेत प्रशांतने. गुड बॅटिंग.
त्याचबरोबर व्यासपीठावर महेंद्र गांधी यांचं आगमन झालं, मनपूर्वक स्वागत आहे. धावसंख्या धावफलकावर एकूण अंकी झाली ती 12 धावा. स्लोअर वन चेंडू गतीमध्ये परिवर्तन, रिव्हर्स अटेम्प्ट केलाय खरा, इथे मात्र क्षेत्रातून पाहतात अनुज चेंडू अजूनही शोधतोय. क्विक ऍक्शन इथे मात्र असायला हवी होती. षटक समाप्त होते. पहिले षटक थोडंसं महागडं. पॉवर प्लेचं तब्बल 13 धावा खर्च झालेत विजय पवारच्या षटकामध्ये. त्यामध्ये आपण एक चौकार सुद्धा बघितलाय, झेल सुद्धा सुटला होता. डीप मध्ये थोडासा कठीण होता तो पिंट्यासाठी झेल, पण तिथे मात्र झेल सुटलाय. निश्चित तुम्ही पाहतात पहिल्या षटकाकडे धावसंख्या 13 धावा धावफलकावर. 34 धावसंख्येचं लक्ष घेऊन मैदानाच्या आतमध्ये उतरलाय जितू रिची निलेश डोंबिवली हा संघ. आणि अजूनही मैदानाच्या आतमध्ये 18 चेंडू आणि गरज आहे ती 25 धावेंची. 18 चेंडू आणि 25 धावा. नगरसेवक चषकाचं एक भव्य दिव्य असं आयोजन. सातत्याने आम्ही उल्लेख करतो की मोस्ट अवेटेड क्रिकेट टुर्नामेंट ऑफ द इयर असं म्हणायला हरकत नाहीये. अत्यंत प्रतिष्ठेची क्रिकेट स्पर्धा, ज्या स्पर्धेची उत्कंठा फक्त खेळाडूंना नाही तर आमच्या लाडक्या रसिकांना असते, प्रेक्षकांना असते. त्या स्पर्धेचं एक अप्रतिम आणि अद्वितीय असं आयोजन तुम्हाला पाहायला मिळतं या रेल्वे ग्राउंडच्या मैदानावर. आणि यासाठी निश्चित आम्ही श्रेय देऊ निश्चितच आमचे सन्माननीय लाडके सुजितभाई नलावडे यांना, यंगस्टर क्रिकेट क्लब आणि त्याचबरोबर महेश पाटील प्रतिष्ठान यांना सुद्धा. आणि त्यांच्या माध्यमातून एक रेखीव आयोजन तुम्हाला पाहायला मिळतं क्रिकेट स्पर्धेचं. मगाशी आपण बघितलं की जेव्हा मी छोटासा बाईट कव्हर केली, सुजितबाईंनी मात्र आवर्जून सगळ्यांचा उल्लेख केला. यंगस्टर क्रिकेट क्लब माझे जवळचे आहेत, माझी फॅमिली आहे ती. आशुतोष वेगवान चेंडू, वेग प्रचंड आहे, भन्नाट वेग आहे या गोलंदाजाकडे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की असोसिएशनच्या माध्यमातून जे आपण संघ बघतो त्यामध्ये सुद्धा अशा खेळाडूंची वर्णी लागते, ही अत्यंत अभिमानाची गोष्ट. धावसंख्या धावफलकर 13, स्ट्रायकिंग एंडला प्रशांत. फुल लेंथ आहे, ऑन साइडला प्लेस केलाय, पण क्षेत्ररक्षण आता मात्र हाय डीप मध्ये पिंट्या जोशी. चांगलं क्षेत्ररक्षण, फेक सुद्धा डायरेक्ट होते ती निलेशकडे. मिळेल ती फक्त एकच धाव. या चेंडूर धावसंख्या एकने पुढे सरकेल ती 14 धावा धावफलकावर. पहिल्यांदा स्ट्रायकिंग एंडला येण्याची संधी असं नाही म्हणणार किंवा एकदा आला होता, एकदा तिथे कंप्लीट केली होती योगेशने. दुसऱ्यांदा स्ट्रायकिंग एंडला येतोय या इनिंग मध्ये. विकेटची नितांत गरज आहे ती महेश पाटील प्रतिष्ठान या संघाला. आशुतोष राऊंड विकेट सज्ज होईल, ट्रॅक चेंज केलाय. ओ पाहता चेंडू सरळ रेषेत निघून जातोय एसटीच्या वरून. पंच तेच सांगतात, एसटीच्या वरून चेंडू निघून गेलाय. पंचांकडे अपील करत असताना प्रसाद सहस्त्रबुद्धे यांच्याकडे योगेश पाटील अँड डॉट डिलिव्हरी. पंचांशी काही चर्चा सुरू आहे दोन्ही फलंदाजांची. अँड डॉट बॉल फ्रॉम आशुतोष. 14 ऑन द बोर्ड. स्लोअर वन चेंडू थोडासा ऑन साइडला प्लेस केला, खूप चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. डीप मध्ये आशिष मित्रा चेंडू कव्हर करेल. स्पीड दबाव वेगाने मात्र येत होता मिड विकेट वरून. चेंडू कव्हर करण्यासाठी बॅकअप चांगलं होतं ते विक्रांत पाटीलचं, पण तोपर्यंत 2 धावा सहज पूर्ण केल्या ते योगेश पाटीलने. आणि धावसंख्येने दिला आकार. धावफलकावर तो 16 आहे धावसंख्येवर. 38 धावसंख्येचं लक्ष आहे. नेक्स्ट बॉल फ्रॉम आशुतोष. ऑन साइडला प्लेस केलाय, साई त्या सज्ज आहे. संधी धावचीची पण क्विक सिंगल, चिकी सिंगल कंप्लीट केली आहे. गोलंदाजी चांगली होते या षटकामध्ये. मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवले. आतापर्यंत चेंडू फेकले ते एकूण 5 धावा खर्च केले ते फक्त 4. गुड बॉलिंग आशुतोष. स्कोर मूव्ज ऑन 17. 17 धावा धावफलकावर. 21 धावांची अजूनही गरज आहे. चेंडू शिल्लक आहे ते 13. आशुतोष पुढचा चेंडू घेऊन प्रशांत साडी. स्लोअर वन चेंडू गतीमध्ये थोडंसं परिवर्तन पाहायला मिळालं. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. फेक सुद्धा चांगली झाली आहे आणि थोडीशी ऑर्थोडॉक्स. आशिष मिश्राला आशुतोष हेच सांगतोय की रॉंग एंडला थ्रो झालाय तुझा. आणि दरम्यान दोन्ही फलंदाजांनी वेगाने 2 धावा कंप्लीट केल्या. धावसंख्या नोंदवली धावफलकावर ती 19 धावा. 19 धावा आतापर्यंत कुठल्या 2 षटकांमध्ये. 19 धावांची अजूनही गरज आहे 2 षटकांमध्ये.
आतापर्यंत 12 चेंडू झाले, त्या 19 धावा, अजूनही 12 चेंडू धावा आहेत, त्या 19 धावा. सामना जिंकण्यासाठी मैदानावर जितू रिची 11 डोंबिवली या संघाला. सनीलच्या हातामध्ये चेंडू दिलाय. पहिल्या षटकात आपण बघितलं गोलंदाज विजयचा वापर केला, हा सुद्धा वेगवान गोलंदाज. त्यानंतर आशू आपण बघितलं, हा सुद्धा वेगवान गोलंदाज. सनील सुद्धा वेगवान गोलंदाज आहे, पण आउट स्विंग करण्यामध्ये निश्चित महारत हासिल केली या खेळाडूने. लेफ्ट आर्म गोलंदाज रिलायन्स सुद्धा रिप्रेझेंट करतात कॉर्पोरेट क्रिकेटमध्ये. 12 बॉल अँड 19 टू विन. 12 चेंडू आणि 19 धावांची गरज. लेफ्ट आर्म बॉलर्सवर लेफ्ट आर्म बॅट्समन स्ट्रायकिंग एंडला योगेश पाटील. या षटकातला पहिला चेंडू. चेंडू उंच गेलाय आणि लांब सुद्धा गेलाय. व्हॉट अ शॉट, रबर स्टॅम्प शॉट, सीमारेषे बाहेर षटकार. सुपर टायमिंग अँड सुपर शॉट फ्रॉम योगेश. याच इनिंग मध्ये हा पहिला षटकार तुम्हाला पाहायला मिळतोय योगेशच्या बॅटमधून. पुल लेंथ आहे, ऑनसाइडला प्लेस केला, हलक्यात आणि बॉटम हँडचा वापर. साईजोबत चेंडू कव्हर केला, तोपर्यंत एकच धाव मिळते या चेंडूवर आणि धावसंख्या पुढे सरकते. धावफलक अंकित झाली देखील मला लवलेश सांगतोय. 26 धावा, 26. अजूनही 12 धावांची गरज आहे. 38 धावसंख्येचं लक्ष, 12 धावांची अजूनही गरज आहे. बघायचं आहे यातला कुठला संघ अंतिम फेरीमध्ये नगरसेवक चषकाच्या मात्र धडक मारतोय. राऊंड विकेट, बॉटम हँड. कारण एका षटकाराने तुम्ही पाहतात तर सामना अक्षरशः क्लोज झालाय. कारण समीकरण जर आपण इक्वेशन जर बघितलं तर 9 चेंडू आणि गरज आहे ती 11 धावेंची. 9 बॉल अँड 11 टू विन. 9 चेंडू आणि 11 धावा. एका षटकाराने बघा किती मोठा फरक थोडासा दूर झालाय, दबाव दूर झालाय, प्रेशर रिलीज झालंय थोडंसं. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. खूप चांगला फटका, गॅप मध्ये खेळायचा प्रयत्न आणि ड्रॉप. खराब क्षेत्ररक्षण आणि तुम्ही पाहताय तर चेंडू लास्ट मोमेंटला आतमध्ये अडवलाय. 2 धावा इथे कंप्लीट झाले त्या चेंडूवर. अभिकडून चूक. गोलंदाजाने मात्र इथे कामगिरी चोख बजावली होती. झेल मात्र निश्चितच देण्याची संधी निर्माण केली होती आपल्या गोलंदाजीवर. भाग पडतो हा फटका खेळण्यासाठी आणि अभिकडून चूक. बॉटम हँड पुन्हा ऑन साइडला प्लेस केला चेंडू. आणि धावसंख्या अंकित जरी मला सांगतात लवलेश 30 ऑन द बोर्ड. जस्ट 8 रन अवे. 8 डाव अजूनही दूर आहे अंतिम फेरीमध्ये पोहोचण्यासाठी. जितू रिची 11 डोंबिवली हा संघ. स्ट्रायकिंगला प्रशांत, अजूनही जोडी अबाधित आहे. एकही विकेट गमावली नाही या संघाने. नेक्स्ट बॉल, बॉटम हँड. लास्ट मोमेंटला स्टिअर केला अनुजकडे चेंडू. तोपर्यंत मिळते फक्त एकच धाव या चेंडूवर आणि धावसंख्या जाऊन पोहोचली ती 31 धावा धावफलकावर. षटक क्रमांक 3 समाप्त होत आहे. 10.33 ची गती, 31 धावा अंकित झाल्या आहेत. आता समीकरण उरलंय 6 चेंडूचा खेळ शिल्लक आणि 7 धावांची गरज.
आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये ऋषी रेवण काटे 40+ खेळाडू संगणक पाठवायचा आहे. सहा चेंडू आणि मैदानावर गरज आहे ती 7 धावेंची. कंपल्सरी चेसिंग. आशिष मिश्रा गोलंदाजी मार्कवर निर्णायक षटक घेऊन येतोय, जबाबदारी घेऊन येतोय, रिस्पॉन्सिबिलिटी घेऊन येतोय. सोरवन चेंडू ऑनसाइडला प्लेस केला, निश्चित आहे संधी धावचीची आणि इथे क्विक सिंगल, चिकी सिंगल. या संघाचा सगळ्यात भरोशाचा गोलंदाज आहे आशिष मिश्रा आणि बघायचं आहे संगणकाने भरोसा दाखवला की हे निर्णायक षटक तो हाताळेल आणि 6 चेंडू तो 7 धावा डिफेंड सुद्धा करेल. बघायचं आहे ते चित्र पाहायला मिळणार का. एक धाव तिथे कंप्लीट झाली पहिल्या चेंडूवर आणि लास्ट मोमेंटला तुम्ही पाहतात 5 चेंडूचा खेळ शिल्लक आणि 6 धावांची गरज. 5 बॉल अँड 6 टू विन. स्ट्रायकिंग एंडला तुम्ही पाहतात तर योगेश. निलेशने जवळ येऊन काहीतरी कानमंत्र दिलाय तो म्हणजे आशिष मिश्राला बघायचं तो मात्र कानमंत्र कशा प्रकारे इम्प्लिमेंट करणार. स्ट्राइक एंडला योगेश. ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू वाईट सिग्नल पंच ते करतायत. रन बॉल इक्वेशन. 5 चेंडूत 5 धावांची आवश्यकता. क्लोज मॅच. स्ट्राइक एंडला योगेश. बघायचं अंतिम फेरीमध्ये कुठला संघ पाहायला मिळणार. कट केले लास्ट मोमेंटला अवे फ्रॉम द बॉडी. पॉइंटला चेंडू जातोय तोपर्यंत मिळते ती 1 धाव या चेंडूवर. समीकरण उरलंय 4 चेंडू आणि 4 धावांची अजूनही आवश्यकता आहे. स्ट्राइक एंडला प्रशांत. अजूनही जोडी अबाधित आहे, एकही विकेट गमावली नाहीये आणि चांगलं चेस करत असताना 38 धावसंख्येचा पाठलाग करत असताना 3 चेंडू ऑन साइड चेंडू हवेमध्ये झेलची संधी. येस इट इज. फलंदाज बाद. आशिष मिश्राला पहिलं यश आणि पहिला ब्रेक थ्रू मिळवून दिलाय आपल्या संघाला म्हणजेच महेश पाटील या संघाला. तुम्ही पाहतात अप्रतिम परफॉर्मन्स या षटकामागाशी मी उल्लेख केला नितीन की असा एक गोलंदाज जो सगळ्यात भरोशाचा गोलंदाज आहे तो सामन्याला आपल्या कलाटणी देण्याची ताकद ठेवू शकतो आणि त्याने मात्र आपल्या संघाला मात्र अशा मुवमेंटला कमबॅक करण्याची संधी निर्माण करून दिली आहे आणि पहिले विकेट मिळवले आपल्या संघासाठी. नक्कीच प्रसाद सर मला आठवते छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण देसाईच्या मैदान स्पर्धा आली होती. 6 चेंडूमध्ये 4 धावा हव्या होत्या आणि ती मॅच मिश्राने शेवटच्या चेंडूपर्यंत नेली होती. एवढी ताकद एवढी कुवत या गोलंदाजामध्ये. मॅचला तो कलाटणी देऊ शकतो अजूनही कारण की आता चेंडू शिल्लक आहेत ते 3 आणि धावा करायचे 4. 3 चेंडू 4 धावा. या षटकात आपण जर बघितलं तर 1 वाईड आहे, 2 सिंगल, 1 विकेट असे एकूण आतापर्यंत 3 चेंडू झालेले आहेत आणि आता मात्र 3 चेंडू धावेत त्या 4 धावा. आशिष मात्र अशा मुवमेंटला सामन्याला कलाटणी देणार का. योगेश पाटील स्ट्रायकिंग एंडला नॉन स्ट्रायकिंग एंडला नवीन फलंदाज या संघात आज आपण पाहतो. रुपेश मात्रेला संधी मिळाली आहे. गोलंदाजी सुद्धा खूप चांगली केली आपल्या गोलंदाजीमध्ये आणि तीच जाऊन चर्चा इथे सुरू आहे दोन्ही फलंदाजांमध्ये की एक्झॅक्टली आता मात्र 3 चेंडू त्या करायच्या ते 4 धावा. रेल्वे मैदान अशा कित्येक सामन्यांच्या माध्यमात आपण भरपूर चित्र बघितले नितीन. हे मैदान असं हे साक्षी आहे. असे मात्र कितीतरी सामने कलाटणी मिळाले आहेत गोलंदाजीच्या माध्यमातून असं हे मैदान आहे. 3 चेंडू आणि 4 धावांची गरज स्ट्रायकिंग एंडला योगेश. रिव्हर्स अटेम्प्ट करायचा होता, टायमिंग झालं नाहीये. एसटीच्या मागे जोपर्यंत चेंडू पिंट्या जोशी कव्हर करेल तोपर्यंत 1 धाव तिथे कंप्लीट होते. या चेंडूवर हलकीशी लिडिंग एज घेतली. रिव्हर्स अटेम्प्ट करायचा होता, रिव्हर्स फटका खेळायचा होता पण या चेंडूवर मिळेल ती 1च धाव. दोन्हीही लेफ्ट हँडेड बॅट्समन आहेत मैदानावर. 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 3 धावांची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग. ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे कारण आपण सिटी क्रिकेटमध्ये आपण असा हा नियम बघत आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून. पिंट्या जोशी येतोय काहीतरी कानमंत्र देतोय तो म्हणजे आशिष मिश्राला भरपूर खेळाडू येतात. आशिष मिश्राला भरपूर कारण त्यांच्याकडे अनुभव जबरदस्त आहे. निलेश मात्रे असो, पिंट्या जोशी असो, अनुभवांचा खजिना यांच्याकडे या खेळाडूंकडे आणि तो बघायचा अनुभव इथे मात्र काय सांगतोय रुपेश मात्रे जेव्हा स्ट्रायकिंग एंडला आल्यानंतर. हा जर चेंडू निर्धाव निघाला तर निश्चितच शेवटच्या चेंडूवर थरार निर्माण होईल या स्पर्धेमध्ये म्हणजेच महेश पाटील प्रतिष्ठान संघाच्या माध्यमातून. स्ट्रायकिंग एंडला रुपेश.
2 चेंडू 3 धावांची आवश्यकता. स्ट्रायकिंग रुपेश, गोलंदाजी मार्कवर आशिष मिश्रा. सगळ्यात भरोशाचा गोलंदाज या संघामध्ये. चेंडू उंच गेलाय, झेल उडालाय, क्षेत्ररक्षक जज करतोय सनील आणि लास्ट मोमेंटला चेंडू आतमध्ये ढकललाय. बघायचंय 2 धावा कमिटीचा दिसतो सुद्धा प्रयत्न सुरू आहे. 3 धावा इथे होणार का पूर्ण? धावची संधी आणि मिस आणि मिस. झेल तर उंच उडाला होता, चेंडू आतमध्ये ढकललाय सनीलने आणि इथे मात्र धावून 3 धावा पूर्ण केल्या आहेत आणि जितू रिची निलेश रेवण डोंबिवली हा संघ थेट पोहोचतोय नगरसेवक चषकाच्या अंतिम फेरीमध्ये. संघाचे कॅप्टन यायचे निलेश. फायनलची मॅच असेल. ऋषी इलेव्हन काटे विरुद्ध ऋषी जितू निलेश इलेव्हन डोंबिवली अशी फायनल असेल. या आपण व्यासपीठावर संदेश चव्हाण यांच्या शुभ हस्ते आपण एक सन्मान करूया. योगेश पाटील साहेब उपस्थित इथे त्याचा सन्मान इथे केला जाईल. योगेश पाटील यांचा सन्मान इथे केला जाईल. संदप गावचे आणि स्वतः सध्या बघा किती फिट राहत आहेत. सध्या फिटनेसवर जास्तीत जास्त भर दिलाय योगेश पाटील यांनी. त्यांचा सन्मान इथे होत असताना संदेश चव्हाण यांच्या माध्यमातून. त्यानंतर महेंद्र गांधी यांचा सन्मान इथे केला जाईल. थँक्यू योगेश पाटील, आपण इथे आलात आणि आपण व्यासपीठाची शोभा पण इथे वाढवली. यानंतर महेंद्र गांधी यांचा सन्मान इथे केला जाईल व्यासपीठावर नगरसेवक चषकाच्या माध्यमातून. त्यानंतर व्यासपीठावर महेंद्र गांधी यांचा सन्मान इथे होतोय. त्यानंतर रम्या म्हात्रे यांचा सन्मान